अंगाला काटा देणारा ट्रॅक आहे यो. जायचं परत कसं जायचं आहे. तर आता आमची गाडी आलेली आहेत सगळी तयार आहेत. मी आता व्हिडिओ करायला गेलो व्हिडिओ केला नाही. यो यो लगीन करायला लाज वाटाय पाहिजे तुला एक व्हिडिओ करता नाही. अरे आणि आता आता मस्त बॉक्स बॅग बिग सगळे ठेवायचे. चालू सगळं दिसते माझं अरे ते दिसायला नाही. हा ते ओके स्टे ट्यून. 2014ची आपली 2024 ची ट्रिप चालू झालेली आहे. जण तयार झालेले आहेत. सिद्धेश चव्हाण आले आहेत आणि विनायक चव्हाण आलेले आहेत. पण आले त्यामुळे आम्ही खूप खुश आहे. न्यू मेंबर टेंट घेतला आपण मोठा टेंट आहे आपल्याकडे. टेंटची पण सोय केली आपण. माझ्याकडे बसणार आहे यो याला व्हिडिओ करत नाही कसं माधुरच्या ताई यो. अशा तऱ्हेने काय झालेलं आहे, बॅगा एवढ्या ढीग झाल्या आहेत गाडीत बसणार, पोरं पण बसणार. त्या आता मध्ये थांबलेलो आहे मी आणि त्या आता वरती बॅगा सगळ्या वरती लावायला आले. मग काही सांगत होतो मी की तिथंच लावूया म्हणून, ऐकत नसेल. आता हे डबल टाप हे ना सगळ्या द्यायचे जेवढ्या सगळ्या दे. हे आतला पण बॅग आहे तरी अंधार दिसणार भाऊ. सामान चालू आहे वरती. डबल काम कसं वाटाले? डबल काम करून चांगलं झालेलं आहे सध्या, पण करत एनर्जी आहे. मगाशी मी सांगत होतो बरोबर. काय रे भाई, आमच्याकडे पण कॅमेरा घ्यावा. आता बघा सांगतो मला सुरुवात म्हणजे तुम्हाला तुम्ही एवढं देणार आहे का? नंतर काय व्हिडिओ येणार नाही मला माहिती. कुठं असतं आमच्याकडे चल भाई येणारच काय? या मोहिमेची सुरुवात संघर्ष काय ते काय एकाकडे सत्य वाढला, त्यामुळे आमच्या मोहिमेची नाही एका सध्याच्या मुळे ती गाडीच आपल्याला बारकी पडल्या भाऊ. नाही गाडी 22 सीटर आहे, 22 लोक बसून आहे. 21 सीटर. रोजच्या गणपतीला आम्ही आलेलो आहे. 5:30 वाजले. थंडी म्हणजे यो बघा यो कर बघा असं कर. घरला गेला 1 महिना पॅक करून बसतो. किती टेम्परेचर आहे रे? 8. हे 8 सवासाला का झिरो असते माझा. हा मंदिराचा पूर्ण आवारा आणि मंदिर सुद्धा एवढं स्वच्छ आहे, तुम्हाला कुठेही एक प्लॅस्टिकचा तुकडा सापणार नाही. हा काय काय क्षीरसागर इथलं बघून गेला असेल ते. आता आम्ही हरिश्चंद्रगडच्या पायथ्याशी आलेलो आहोत.
तुम्ही बघू शकताय असा डोंगर पूर्ण. नाश्ता करायचा आम्ही थांबलेलो आहे. पहिला आम्ही शिवनेर जाणार होतो पण गाडी लेट आली. डायरेक्ट आता आम्ही हरिश्चंद्र, दुसऱ्या दिवशी शिवनेरी. पॉलीबाई त्यामुळे आपल्या प्लॅनमध्ये बदल झाला आणि आम्ही आता डायरेक्टली हरिश्चंद्रगडाला आलो. थंडी कशी आहे? थंडी आहे, थंडी बेकार 8-9 डिग्रीची थंडी सध्या वाटत आहे. आता रात्री बघण्यासारखं आहे. चला आता नाश्ता करून बाई पेस्ट दे की गड चढायला चालू करायचं आहे. नाश्ता करायला बसला आहे. मध्ये गाडी घेऊन एकच तेवढं ते पण शेवट नाही भावानं खरं कुठेही अडचण आणून दिली नाही भावा. गाडी थांबवून थांब कुठं म्हणलं नाही भावा. भाऊ आपलं ते ना 2 मिनिटं जेव्हा शिट्या म्हणते 5 मिनिटं तेव्हा ती बघायचं. आता भूक लागला ती बघायचं 5 मिनिटं म्हणजे भूक लागली नको नाही भूक लागल्या. अशा तऱ्हेने आम्ही मॅगी नाश्ता टॉप क्लास मध्ये. अजून आम्हाला वाट बघायला भूक लागली. अशा तऱ्हेने मॅगी सिद्धेश सगळ्यांना देत आहे टॉप क्लास मध्ये. आणि मॅगी कंपनीची सर्वे सर्वा बदनाम करणारे. हा मॅगी कंपनीला बदनाम करणारे, खाऊ नका म्हणणारे, स्वतः विकतात आणि खाऊ नका म्हणणारे. व्हिडिओ काढले सगळी तयार झालेली आहेत. सर्वजण तयार झालेले आहेत. आता आम्ही चालू करणार ट्रेक. हा चल असा आवाज बारका आवाज केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. बरोबर आम्ही सगळे आता ट्रॅकला निघायला जात आहे. दीपक, विनायक बरं माग आहेत. हा कमानी बशी आलेला आहे. तुम्हाला दिसत असेल ही कमान. दिसत नाही काय? थांबा जरा इकडे घेतली कॅमेरा. दिसली काय कमान? आलेला आहे. पोर आहेत. 5 मिनिटं दाबा. होय हे आमचे सी पोर आहेत. तर आम्ही जरा हे करतो झूम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. हा बजरंगी बजरंगी. आणि मग एकच काय जरा 2-3 वेळा म्हण रे. गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. नमो पार्वते पते. हर हर महादेव. बजरंगी बजरंगी. बजरंगी बजरंगी. छत्रपती संभाजी महाराज की जय. असेल कोण नाही अरे तुला व्हिडिओ मध्ये बघायचं ना तुला. मी शेवटी आणि अशा तऱ्हेने हरिश्चंद्रगड चढावयास चालू झालेला आहे. पहिली पायरी लाड पहिला शेवट बाकी मोठा लागलाय. हा हाऊस जोश विनायक. हाय सर. हाय दीपक. हाय ना. थोड्या वेळाने विनायकचं हे जॉकेट खाली येणार आहे.
सिद्धू घे रॉकेट नाही जर वरतं उभे तर सांगा काय काय नाही मला. नंतर थोड्या वेळानं त्याला माझं दीपक दादा या हे बॅग घ्या जरा म्हणणार ते घ्यायला लागणारच होय. अरे ता नंतर मला तेच घे आता सारी दुनिया कब हे 2-3 पायऱ्यापर्यंत चांगलं वाटलं मला हे. बरोबर बसली अरे एवढ्या ए, ए, चल पटकन पुढं. आणि तेच टाकीला अभिदाना काठी घेतली आहे. हा ते लय इम्पॉर्टंट तो ती काठी आमच्या अभिदाला लय इम्पॉर्टंट आहे. महत्वाचं अभिदाला काठी महत्वाची आहे. कुठल्या काठी? 20 रुपये 20 रुपये हे 23 रुपये काठी देत आहे. हे किती किती बघा रे. हे जिल्हा पाणी फक्त घ्या आणि चला. आणि आमची 22 मेंबर पूर्णपणे सर्व तयार झालेले आहेत. यथार्थ आणि असा सुंदर दृश्य सगळी चारी बाजूने पूर्ण डोंगरी डोंगर आहे. सेल्फी छत्रपती शिवरायांना नमन करून आज दिनांक 14 ना 14 14 डिसेंबर डिसेंबर 2024 ला आम्ही हरिश्चंद्रगड हा सहल करायला घेतलेला आहे. सो छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय झालं काठीचं काय झालं? अशा तऱ्हेने मोटिवेशन घेतलेल्या भावानं काठी कॅन्सल करून असं सांगितलं की विदाऊट काठी टेकत नंतर आंबेडकर ते काठी घेणार आहे. गुडगर रांगत तर आत्ताच कुठं चालू झालेलं आहे. 2 मिनिटं झाले आहेत आणि पोरांनी धापांचे आवाज येत आहेत. हसूस यायला मला असं का वाटलं आणि काय झाले वरती राहायचं त्यामुळे आमचं खूप वज्ज झालेलं आहे. ते आता वज्ज एवढा आहे 3-4 लिटर पाणी प्रत्येकाच्या म्हणजे टोटल 10 किलो तरी वज्ज आहे. जसं आम्ही राजगडला वजन केलं तसंच आहे वज्ज. जसं राजगडला वज्ज होतं तसंच वज्ज आहे आता. पण आम्ही राजगड 6 चालू केलता आता 10:30 वाजल्यात. काय झाले काय थांबलाय काय झाले त्या काय झाले? इलेक्ट्रॉल पावडर पाहिजे होती. कोणला? चल आत्ता वर आ. निम्मा पण आहे, चल. समोर जरा उडा. सिस्टम फाड़ देंगे. एवढी रिस्क घेऊ नको तू. काठी पण नाही तुझ्याकडे. कोण तू? छोटा सुंदर कसा आहेस तू? काय रे हे दादा बघा रोजचं काम आहे. हा शनिवार रविवार यो आब्या बघ आला नाही पाठीने वज्र पण उभा हे बघा पूर्ण एक बाटली संपलेली आहे. फक्त 10 मिनिटं झालेले आहेत आणि डाव संपलेला आहे पूर्ण. डाव संपलेला आहे. यू न्यू मेंबर एवढं पाणी पिऊ नको रे. दमा नाही दे. अरे लय पाणी पिऊ नको. स्ट्रॉंग आहे ना. एवढ्यात नाही संपणार आणि दाबवलं तर चालणार. ये अशी बघ भर नाही अशी. हा? काय झालं रे? 10 मिनिटात आलो गाड फाटली. आणि आता ग्रिल चालू झालेला आहे आणि हरचंद पूर्ण खडा चढ आहे.
माझा श्वास तुम्हाला समजून येईल. आणि आमचा एक मेंबर खाली ओंकार नार्वेकर हा म्हणते रिटर्न जाणार. आता यासाठी सगळी थांबल्यात. बघू आता काय होते काय म्हणते. हा सदृश्य समोर एक डोंगर, चारी बाजून डोंगर आहेत आणि वरती गेल्यावर पूर्णपणे चांगलं दिसत. कसं वाटते? भारी. फक्त आम्ही 20% चाललेला आहे. वरून जी लोक येत होती त्यांना विचारलं. आणि असा इथे एक जिना केलेला आहे. हा आम्ही इथं होतो. पहिला मला आठवत नव्हतं एवढं फास्ट आम्ही पहिला. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. तात्या यू आर फाईन ना? बजरंग बली की बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. बिन ओंकार नार्वेकरची बॅग घेतली आहे. पाक संपलेला आहे तो. चला तर आपण पुढे प्रस्थान करू. कारण की वरती पण येत नाही रेंज येत आहे ना. आता आम्ही येत होतो तर मध्ये 4 जण पर्सन त्या मागं आहे तिथं दिसत. त्या 2 जण दिसणारे 2 जण न दिसणारी व्यक्ती त्यांना अंधत्व आलेलं आहे. अंधे पण ती सुद्धा ट्रेक करत आहेत. म्हणजे एक आम्हाला एक मोटिवेशन सुद्धा मिळालेलं आहे. कारण की हा गड ज्यांना दिसत नाही आणि ट्रेक करत आहेत सॅल्यूट आहे सॅल्यूट. मी दाखवायचा तुमचा प्रयत्न करीन एक 10 मिनिटानं. आमचा अर्धा गँग आलेला तिथं जायचं त्याच्याबरोबर. हे बघा यातले थोडे जण ही व्यक्ती दिसत आहे काय त्यांना डोळ्यानं दिसत नाही तरी पण हा ट्रेक करत आहेत. हा पूर्णपणे मोटिवेशन समजून घ्यायचं. ही व्यक्ती हे बघा सॅल्यूट आहे ना सॅल्यूट. कारण की आता आम्हाला सगळंच हातपाय डोळे सगळे आहेत. एक जण ते नसून सुद्धा याला कचवसत्यात. खरोखर सॅल्यूट आहे ह्या लोकांना. इथे पावसाळ्यात भले मोठे धबधबा असतो आणि डायरेक्ट इथं खाली खोल आहे. त्यामुळे तिथं नोटीस दिलेलं आहे सदरचे कुंड धोकादायक आहे. इथे जीवतहानी झालेलं आहे. पाण्यात उतरू नये. आता काय म्हणजे पावसाळा नसल्यामुळे ते पाणी नाही थोडंसं पाणी आहे. पण शक्यतो कोणी पावसाळ्यात वगैरे आले तर इथे यात जायचं अवॉइडच करा. हां एवढा आपण तरी बा फास्ट गेलतो. त्यावेळी जरा एनर्जी होती तरी तर त्यावेळी एनर्जी होती. 70% चढलेला आहे गड. भारी वाटते म्हणून मी खरं एकदम उशीर गेला असतो.
खडा चढ आहे एकदम आणि ते बघले मागचं प्लस आमच्यात बॅगचे वजन असल्यामुळे थोडा दम लागला आम्ही निवांत जात आहे त्यात काय झाले आमचा एक मेंबर तो पूर्णपणे संपलेला आहे 50 मिनिटात आम्ही आता अजून खाली आहे 70% आणि ती जी बॅग घेऊन आम्ही आता वरती आले 50 मिनिटात तर आम्ही 70% चढलेलं आहे आता आम्ही त्यांना विचारले ते म्हणाला की फक्त 20% राहिले 20% राहिले बघू आता किती टक्के राहिले थोडा वेळ आता वरती आल्यावर समजेल. आम्ही हरिश्चंद्रगडचा 70% कव्हर केलेला आहे 80% कसं कव्हर केलेला आहे मगाशी 70% म्हणला म्हणून मी परत हे करत आहे. आणि आता काय झालेलं आहे 6 जण पोरं 7 जण पुढे गेलेत खानदेशीला साठी सिद्धोळ खाली आहे त्यामध्ये आम्ही थांबलो आहे आम्ही मिडियम माणसं आहेत त्यांची वाट बघून थांबले आम्ही आता 50 मिनिटात आम्ही 80% पोरं ओआरएस घेऊन खूप फास्ट आलेले. हिचा ओआरएस बुस्टर नाही मी नाही दुसरा बुस्टर ती सांगू शकत नाही ते मी येणार मारतो ते सांगू शकत नाही कुठे रे दिसणार मी खरं भाऊ पाक संपलेलं अरे मी दिसणार रे अरे मी अरे मी बोललो गेलं नाहीस का उपयोग अरे नाही येत आता पहिला स्टार्ट सुरुवात झाली भाऊ पूर्ण संपलेला त्याला पहिल्यांदा भाऊ आपापला हसला मी हसलो दोघांनी हसण्यात सगळं समजून घेतली. सांगू शकत नाही हा त्या भाऊनं आम्ही दोघंच एकमेकांना समजलेलं मला दोघं बोलत होतो आणि तिथनं मग भावानं जो ग्रीप पकडल्या स्पेशल गेट टाकलं ते अजून काढलेलाच नाही. आता पुढे जर तसं विटॅमिन्स मिळाले त्याला तर दीपक कुठं त्याच पुढे जाऊ शकतो मिळणार काय झालं भाई काय झालं ते होता कुठं खांदेशी फाडून गेलायचा त्यासाठी अरे केवढा मागे थांबले आणि पुढे येऊन थांबलो तुझी वाट बघ शेवट दोघंच मारले एकटेच पापले देत होती आणि वहिनीने चमचा दिलेला आहे कोणत्या आणि अशा तऱ्हेने आमचं सगळं जेवण झालेलं आहे आता आम्ही बालेकिल्ला निघत आहे. आम्ही आता बालेकिल्ला जात आहे बघा. हे असं का वागते बघा ह्याला सांगा जरा सुधारायची औषधं द्या मध्ये मध्ये कुठलं तरी स्लँग वापरते मला काय तिथे बोल लोकांनी इंद्राच्या लागणार मग अरे गॉगल राहिला काढा सांगाव कोण राहिले मागून राहिले हो रे अशा तऱ्हेने आम्ही बालेकिल्ला निघत आहोत जेवण पण सगळं झालेलं आहे आणि आता बालेकिल्ल्याचा जो रस्ता आहे जायला ते एकदम आता तरी निवांत आहे त्यामुळे काय वाटतं ना हळूहळू पुढे जात आहे असा आणि ती बघा आमची पोरं पुढे जाऊन थांबलेली आम्हाला सोडून. हां मस्त दीपक काय काय नाही काय नाही कसा आहे किल्ला मागापर्यंत कशाला राहिला तुम्ही राव असं काय व्हिडिओ करत करत राहिला रेंज पण नाही जय श्रीराम 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम
यस चलो भावा हे बघ वाता फुललाय जा हे बघ आता कोण हा छाती फुलल्या हे बघा एका सीटर बसून त्याला सोपं वाटते सगळ्यांची तोंड बघा कुठं पण रेगिस्तानात जाऊ तू पण दमली आम्ही नुसतं नाही तू पण दमलीस की कोण आहे जय विरू अबे काय झालं बरं अबे चालले हो याकडे काय गडबड हाय बालिकेला वरती आता आम्ही त्या टोकावर पोचणार आहे. अगोदर आम्ही खूप वरती चढलेलो आता त्या टोकावर जाणार आहे. अर्धी मग पोरं पुढं आहेत उचका लागल्यात कशा मग काय समजा बाईनं घरात फोन करून सांगितलं रेंज येत होती, वरती रेंज आलेली आहे. तर आम्ही पायवाट तयार करत आहे. हॅलो घेऊन जा. हॅलो नानाला फोन लावलाय रे रेंज नाही रेंज नाही वरती वरती वरती. तर आम्ही पायवाट तयार करू आली कारण पायवाट नाही हळूहळू ते हिरवं गार घेर लेट घेर माझा पडलाय रे आता लागला का नाही फोन काय खरं नाही आहे भागात एकदम अवघड आहे सगळं चलो भाई चलो भाई वरती रेंज त्याचं हा असा हरिश्चंद्रगडचा आवारा. ते आपल्याला बघायला बघ काय करू झाले त्यांना बेड एकदम खतरनाक टेक चालू आहे. फाटलेली आहे सगळ्यांची. पाय घसरला की खाली. कुठं दिसतेस काय हा हळू 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 कशाला नाही तिकडे घेऊन येताय म्हणता अरे असल्या जागेला आणत जाऊ नका रे. आणि बालिकेल्याची तटबंदी आलेली आहेत. आश्चर्य वाटतं एवढ्या वरती येऊन कसं बांधलं असेल. आणि असा पूर्ण
पूर्णपणे ट्रॅक बघा तो असा डेंजर ट्रॅक आहे. मनसोक्त असा ट्रॅक आहे हा. कसं वाटलं? डेंजर भयानक अंगाला काटा देणारा ट्रॅक आहे ह्यो. आमच्या कार्यकर्त्याची तोंडावर रिॲक्शन बघा. खुश आहे हा खुश आहे का रे? थोडीशी पाठी फाटेल पण अभिमान वाटेल. ते हळू रे इथं. हे इथं ना एकदम डेंजर आहे इथं. हवी ह्या कडे या. हे ह्याकडे या ह्याकडे ना या. आणि अशा तऱ्हेने वरती कठोर ट्रॅक परत कसं जायचं वरती आपण ठरवू. चला माझं अजून लग्न झालेलं नाही. मग आम्ही का 2 लग्न करून बसलोय मरदा. हे इथं डेंजर आहे. हा नाही काय अजून नाही काय. हा ही शपथ. ह्या म्हणत्यात सुकून. पुढचं दृश्य कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल धुका असल्यामुळे, पण एवढं हार्ड आहे. काय रे ते डॅम आहे का नदी आहे? डॅम आहे. आज इथेच राहाव्या. शेवटी बाले किल्ल्यावर आलेला आहे. अजून यायचं अजून वरतं इकडे पुढं. पण आता जे आम्ही ट्रेक करून आलो, हा ट्रेक एवढा भयानक होता. कॅमेऱ्यामध्ये जरा असं मी दाखवले, पण ते कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही एवढं. पण डेंजर होता, अनएक्सपेक्टेड होता. आता वरती निघत आहे. आता इथं निवांत चालायला गेला, पण कडेला डायरेक्ट दोन्ही साईडला दरी आहे. आता सगळ्यांचा प्रश्न चाललाय की उतरायचं कसं. जर उतरायचं तिकडं असेल तर सगळ्यांची फाटणार आहे. तर बघू काय होते. आणि आम्ही आता बाले किल्ल्यावर पोचलेलो आहे. असा अवशेष थोडा वय किती अजून? आणि ते छत्रपती शिवाजी महाराजची प्रतिकृती. पाठोपाठ वरती बाले किल्ल्यावर आलेली पोरं. अरे इकडनं जायचं परत. होय, ही अंधेरी मुंबईवरून आल्यात. सगळी स्वच्छता करायला. आतापासून यांना ही शिकवण खूप चांगलं वाटत आहे. पूर्ण चारी बाजू निघाले आलेले सगळं जे गवत आहे, वाळलेलं गवत आहे, ते सगळं काढत. बरोबर आहे. ब्लॉग म्हणून शोभला. ब्लॉगर म्हणून आलो. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर. हा बोला. हा हे जुन्नर दरवाजा आपण बोललो मग पाठी लावली. तो हा रस्ता गेला ते तिथे खाली ह्या खिंडीतून ते कायम ते झाडं म्हणून तो बघा पुढे रस्ता दिसतोय. त्या रस्त्याने तिथून पुढे हा खेळेश्वर गाव. तर इथून जे टोलर खिंडून रस्ता गेला तो पण खेळेश्वरलाच गेला. जुन्नर दर्जावरून गेला तो पण खेळेश्वरला. तिथून खेळेश्वर ते खुबी फाटा आहे 3 किलोमीटर. तिथून माळशेत घाट मुंबई आहे आळा फाटा. आणि ती माकडनळी आपण बोललो ती माकडनळी ह्या साईडला आहे. माकडनळी ह्या साईडला आली. ते कोकणकडे गेल्यानंतर ती माकडनळी किंवा आपली नळीची वाट बघा भेटेल. आपण बालेकिल्ल्यावरती बालेकिल्ला आल्या पूर्ण कधी बंदी बालेकिल्ला. आता आधी आपण निघालो तर आल्या रस्त्यानं पाठीमागे आल्याच्या रस्त्यानं पण पाठीमागे मंदिरापासून कोकण. तर आता आम्ही कोकणगडाला निघत आहे.
बालेकिल्ला झालेला आहे पूर्ण. खूप दमलेला आहे आणि तिथं बाईचा क्रॅम्प आलेला आहे. मारता गाडी बाटली घेऊन आला मारता गाडी. आता आम्ही सनसेट बघण्यासाठी कोकणकडाला निघत आहे. काकाने आम्हाला सांगितले की काय नाही तुम्ही घराच्या मागं जावा आणि सपाट रस्ता मिळतोय. आणि आम्हाला ही घसरती मिळाली आहे. घसरती मिळालं तर काय वाईट नाही, पण जेव्हा आम्ही तिकडं बघून येतो ही आम्हाला चढते आहे पण आम्हाला सांगा आणि पुढे घसरती आहे. त्यामुळे आता खूप म्हणजे खूप वाईट दिवस आलेले आहेत. पायाचे पाक डाव झालेला आहे, पण पूर्ण सगळं केलेलं आहे. का शेवटी पैसे काढलेले आहेत तुम्ही ट्रेक तर करा पाहिजे. काकाने 1 किलोमीटर म्हणून आम्हाला तिथे समोर दिसते की कोकणकडा हा 3 ते 4 किलोमीटर लांब आहे. हे असा आम्हाला तिकडे जायचं आहे. आपले पोरं कुठे आहेत? 20 मिनिटं सांगितलेलं आहेत. म्हणजे 5 वाजून 7 मिनिटं झाले आपल्याला. चला आता इथं फक्त 20 मिनिटाचा रस्ता आहे आणि 5:45 सनसेट आहे. आणि आता वाजले 5 वाजून 10 मिनिटं. त्यामुळे आम्हाला काही करून 20 मिनिटात पोचायचं आहे. असा पूर्ण त्या टोकाला जायचं आहे पूर्ण. पण आता काय करणार, जायला पाहिजे. पोचीन असं वाटते. बघू, पोरं पण आमच्याकडे दिसणार. चला डायरेक्ट कोकणकड्यावर भेटू. शेतकऱ्याने मोठा कान झालेला आहे, मधमाशाचा हल्ला झालेला आहे. आम्ही इथं कोकणकड्याला आलेलो आहे इथं आणि आमचा गँग दाखवतो 2 मिनिटात तुम्हाला. पाक म्हणजे टोटल मधमाशांचा बुकाडला आहे, दाखवतो 2 मिनिट. व्हिडिओमध्ये दिसणार का नाही माहिती. हां, हे दिसतंय काय, हे सगळे मधमाशा आलेले आहेत आणि हा आमचा गँग पुढचा असा झोपलेला इथं. आणि आम्ही त्याला जरा तरी वाचवलोय पुढे थांबून. अशी बघा गँग टायगर ग्रुपचा गँग कशी झोपला, डेंजर पण झालेला आहे. आता योग कधी जाणार, आता अवघड आहे सगळं. बघू काय होते. अशा तऱ्हेने आपण कोकणकडेला आलेलो आहे. मधमाशा गेलेल्या आहेत. आम्ही आता कोकणकड्यावर आलेलो आहे, बघत असशीला तुम्ही. पोरं थोडी गेलेली आहेत शूटला वरती आणि येथे खूप गर्दी आहे. स्वतःच्या शॉपवर मी आता माझ्या टीममध्ये जायचं आहे. पाच मिनिट. ही आपली टीम आहे. हां, ही आमची टीम आहे. ही आमचा पॉल्या फोटो काढायला. आम्ही हरेश मॉडेल झालेला आहे. फोटो काढतो तिथे. थंडी तर खूप वाढलेली आहे इथे. थंडी इतकी वाढली आहे की वारं पण खूप आहे की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. इतकी 8 सेल्सिअस तापमान झालेलं आहे. आता हळूहळू अंधारही सुद्धा होईल. हा इंद्रजित थंडीचे सांग एवढं प्रमाण झाले. अशी आहे की तुम्ही धुवायला पाणी इमॅजिन पण करू शकत नाही. धुवायला पाणी इमॅजिन पण करू शकत नाही. खूप थंडी आहे. इमॅजिन करू शकतो आपण. बरोबर खूप थंडी आहे इथे. आम्हाला सध्या अंटार्क्टिकामध्ये आल्या थंडी आहे. आपण अनेक मित्राचा हे घेऊया. अभि इथे थंडी कशी वाटत आहे? ते दीपकाला ऍक्टिंग करूया आपण इकडे. 2 मेंबर फोटो काढत आहेत. बाहेर आली की त्यांना जरा होईल. दीपकाला हे सिद्धेश थंडी कशी आहे? थंडी गार आहे. खूप आहे थंडी गार खूप आहे. स्पॉटला आहे, थंडी वाजणारच. वारं भरपूर आहे.
वाऱ्याच्या प्रमाणे इतके खूप आहे की नाही. आता टेम्परेचर चेक केलं तर आता टेम्परेचर 10 सेल्सिअस दाखवत होते. आणि आम्ही कोकणकडा बघून आता जिथं आमचा टेंट आहे तिथं निघाले आणि अशी रात्र झालेलं आहे पूर्ण काळोख. बोलत बोलत निवांत जायला आता. रात्र झाली होती आणि आम्ही सर्वजण जेवून एक मस्तपैकी कॅम्प फायर केला होता. आणि आता रात्र झालेली आहे आणि आम्ही सर्वजण आता या टेंटमध्ये झोपणार आहोत. कोण आहे? सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता आम्ही तारामती शिखरावर जात आहे. खूप उंच आहे. चला दुसरा दिवस आज 14 डिसेंबर. आता आम्ही शिखर एक सोडून आलोय खाली, आता उतरून आलोय. आता आम्ही निघालोय गुफेकडे निघालोय. त्याच्यानं अजून इथं आणि खाली गुफा आहे, मंदिर आहे, देवाचं मंदिर आहे, देवाची गुफा आहे. आणि ही पोरं वरती ही पोरं आलेली नाही आहेत. आलेलो हा तर आम्ही हे पोरं घ्यायला दाखव. हे पोरं आलेलं नाही. पुढे जी गुफा आहे समोर दिसते ते एक बघणार, इथं मंदिराला जाणार आणि हरिश्चंद्रगड उतरायला चालू करणार. आम्ही सकाळ सकाळी इकडं ह्या टोकाला गेलो. आता खाली आल्या वाटतं ना की आम्ही यावरती असं गेलो असेल. इथं आम्ही आता ही गुफा आहेत. आम्ही इथं आलेलो आहे पहिल्या गुफेपाशी. पहिल्या गुफाशी आलेलो आहे. तुम्ही बघू शकता हरिश्चंद्र दाखवत आहे. शुभम माली गेलेला आहे. आज जाऊ शकते. ही अशी गुफा आहेत बाई. मंगल मूर्ती गणेश गणेश गुड काढून आज पाया पडायचा झाला सगळेजण. आणि असा हा पाण्याचा कोंड आहे मस्तपैकी. तर शिवलिंगचे सगळे आणि काय काय आहे. अरे हीच गुहा म्हणलं. अरे गुहा दाखवू ना काय आलो 2 मिनिट आलो.
इथं काय मंदिर वगैरे असणार आहेत, छोटी छोटी मूर्ती वगैरे असणार आहेत. कालांतराने इथे काय हे शिवलिंग. काय करणार ऐकायचं नाही हो. हे नाही रे आम्हाला पाहिलं रे. इथं कोणाचा आता अंगात आलेला आहे, आपण ते बघू शकतोय. हा हे असं इथं हे 4 युगाचा विषय दाखवला इथं. हे एकच खांब असा राहिलेला आहे. द्वापर युग, त्रेतायुग आणि सतयुग हे खांब आता तुटलेला आहे. आणि आता हे कलियुगचा खांब राहिला आहे. आणि जेव्हा हा कलियुगचा खांब तुटणार तेव्हा कलियुगचा अंत चालू व्हायला चालू होणार. अभि लांबनाचा पाय पडा. ओम नमः शिवाय. एक मिनिट. हो सॉरी. अशा तऱ्हेने आज दुसरा दिवस आलेला आहे आणि आमचा हरिश्चंद्रगडाचा सर्व ट्रेक सर्व बघून पाहून झालेलं आहे. आणि आता आम्ही ट्रेक आता उतरणार आहे आणि तिथून शिवनेरी जाणार आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही कधी पण गडावरती आलात तर हरीश तुम्ही जे मागे इथं बघू शकता, हे आपलं एक छोटंसं घर आहे. इथे खूप भारी सेवा होते आपली. इथले मामा जे आहे त्यांनी रात्री आम्हाला गरम जेवण सहित पाण्याची सोय करून दिलेली आहे. इथं पाणी जर घेणं 50-50, 20-20 रुपयाची बॉटल भेटतात. मामानी कुठलाही न शुल्क घेता आम्हाला त्यांच्याकडनं पाणी प्राप्त करून दिले होते. प्लस टेंट, जेवण एक नंबर सोय करून दिली होती. सो कधी पण तुम्ही जर हरिश्चंद्रगडावरती आलात त्यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईन. पण नक्की ह्यांना आवर्जून भेट द्या, कारण की हे मामा खूप म्हणजे यांची सेवा एक नंबर सेवा आहे त्यांची. शेवट झालेला आहे. आता इथनं पुढे आम्ही आता शिवनेरी गडावर जाणार आहे. शिवनेरी गडावरून आणि पुढचा प्लॅन करणार आहे. अंदाजे तास ते 1.5 तास लागेल खाली उतरायला. तर स्टेट्यू आता आम्ही मध्येपर्यंत उतरत आलो आहे. आणि तो डोंगर बघितला तर आम्हाला वाटतं की आम्ही त्या टोकाला गेलतो. आम्ही तिकडे गेलेलो, असं वाटलं की एवढ्याला आम्ही कसं काय गेलेलो. प्लस ह्याच्या मागं ते दिसते तो किल्ला, तिथं नाही आम्ही गेलो. म्हणजे एका दिवसात आम्ही ते सगळं गेलं आहे. त्यामुळे अभिमान वाटला आम्हाला. आणि हिच्या पलीकडे कोकणकडा होता, तिथं दिसत नाही आहेत. आम्ही कोकणकडा सुद्धा काल गेलो. गड उतरत आहे. त्यामुळे डायरेक्ट आता आपण भेटू शिवनेरीत. तर मित्रांनो, आज आपण इतिहास, निसर्ग आणि साहसाचा अनोख मिलाप असलेला हरिश्चंद्रगड पाहिला. कोकणकड्याची अद्भुत रौद्रता, हरिश्चंद्रेश्वर मंदिराचे प्राचीन वैभव आणि तिथून दिसणारा सूर्यास्त, हे सर्व क्षण शब्दामध्ये सांगता येणार नाही, फक्त अनुभवता येतील. ही सफर इथेच संपत नाही. आता पुढच्या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत एक पवित्र स्थळी, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, आपल्या हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली, आणि ते म्हणजे शिवनेरी किल्ला. म्हणूनच जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.
आणि शिवनेरीच्या ऐतिहासिक प्रवासाचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एक नवा ऐतिहासिक सफरीसाठी. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी.